मुकुंदनगरमध्ये हिंदूंसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्याची मागणी. शिवसैनिक अमोल हुंबे पाटील यांचा प्रशासनाला सवाल. अहिल्यानगर महानगरपालिकेचे काम करत असताना मुकुंदनगर परिसरात झालेल्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या धीरज भैया परदेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा तीव्र निषेध करत शिवसेनेचे अमोल हुंबे यांनी धीरज परदेशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना अमोल हुंबे यांनी धीरज परदेशी यांचा अंतिम विधी मुकुंदनगर परिसरातच करण्यात यावा अशी जाहीर मागणी केली. मुकुंदनगरमध्ये महानगरपालिकेची सुमारे 35 ते 40 गुंठे जागा असून भविष्यात या जागेवर अतिक्रमण अथवा अनधिकृत ताबा होऊ नये यासाठी या जागेचा कायमस्वरूपी उपयोग करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महानगरपालिकेच्या या जागेवर धीरज भैया परदेशी यांचा अंतिम विधी व्हावा आणि या जागेला धर्मवीर धीरज भैया परदेशी अमरधाम असं नाव देण्यात यावं अशी मागणी अमोल हुंबे यांनी केली. मुकुंदनगरसह गजराजनगर आणि परिसरातील हिंदू समाजासाठी स्वतंत्र अमरधामची आवश्यकता असल्याचंही हुंबे यांनी सांगितलं. या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं हिंदू समाजाची वस्ती असून त्यांच्या अंतिम विधीसाठी योग्य जागा उपलब्ध व्हावी यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलं. धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना दोषींवर कठोर कारवाई व्हावी तसंच त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी अमरधाम उभारण्याच्या मागणीवर प्रशासनानं गांभीर्यानं विचार करावा अशी भूमिका अमोल हुंबे यांनी मांडली आहे. आज दुःखांकित बातमी कानावर आली. ज्या मुकुंदनगरमध्ये काम करत असताना महानगरपालिकेचं काम करत असताना ज्या धीरज भैया परदेशीचं घातकी हल्ला झाला आणि त्या घातपातामध्ये आज धीरज भैया परदेशी यांचा मृत्यू गेला. त्यांच्या झालेल्या भ्याड हल्ल्यावरती मी प्रथमतः निषेध करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यामध्ये मी शिवसेनेकडून जाहीरपणे मागणी करतोय, ज्या मुकुंदनगरमध्ये त्याच्यावरती हल्ला झाला त्या मुकुंदनगरमध्ये त्याचा अंतिम विधी झाला पाहिजे आणि महानगरपालिकेची जी 35-40 गुंठे जागा त्या मुकुंदनगरमध्येच आहे. उद्या या जिहाद्यांकडून त्या मुकुंदनगरमधील महानगरपालिकेच्या जागेवरतीही ताबा हा होऊ नये. भविष्यात त्यालाही तोंड द्यावं लागेल. त्या परिस्थितीचा अभ्यास करून मी एक सांगतो, त्या जागेला आणि त्याच जागेवरती महानगरपालिकेच्याच जागेवरती धीरज भैया परदेशी यांचा अंतिम विधी व्हावा आणि त्या जागेला धर्मवीर धीरज भैया परदेशी अमरधाम हे हिंदूंचा अमरधाम होईल. तिथे जेवढे नगर आहेत, बोरानगर आहे, गजराजनगर आहे, ज्या हिंदूंच्या वस्तीवाड्या आहेत, ज्या हिंदूंचे नगर आहेत, त्या हिंदू कमीत कमी 80 ते 90 हजार हिंदूंची संख्या आहे. त्या हिंदू सर्व बांधवांना तिथे ते अमरधाम उपलब्ध होईल. कारण आपल्या नगरमध्ये निमती नाक्यावरतीच एक अमरधाम आहे आणि ह्याच अमरधाममध्ये सगळे हिंदूंचं अंतिम विधी होतो. तरी ते जर महानगरपालिकेने धीरज परदेशी यांच्या नावाने जर तो निर्णय घेतला तर तो बलिदान व्यर्थ जाणार नाही. आणि आम्हाला शिवसैनिकांना एकनाथ भाई शिंदे साहेबांची एक शिकवणूक आहे, हिंदू आणि हिंदुत्व. ह्या शिकवणीवर आम्हाला अभिमान आहे. मी आज माझ्या सगळ्या तमाम शिवसैनिकांच्या मार्फत सगळ्यांसमोर सांगतो की ह्या बलिदान व्यर्थ केलं नाही पाहिजे. धीरज परदेशी यांच्या नावाने तिथे अमरधाम झालाच पाहिजे आणि ही माझी एकट्याचीच मागणी नसून तमाम हिंदू जनतेची मागणी आहे. मी हे बोलतो आणि थांबतो. पुन्हा एकदा धीरज भैया परदेशी यांच्या आत्म्यास शांती लाभो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.